आज आमच्या गावात लोकशाहीचा उत्सव आणि मतदानाचा दिवस आहे। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या व्लॉगमध्ये। सकाळचे 7 वाजले आहेत। मतदान केंद्राच्या परिसरात शिस्त आणि सुरक्षितता राखण्यासाठी पांढरी फक्की मारून एक ठराविक सीमारेखा आखली होती आणि त्या रेषेबाहेर सर्वांना थांबवण्याचे आणि आतमध्ये फक्त अधिकृत व्यक्तींनाच प्रवेश देण्याचे नियोजन केले होते। आमच्या गावातील आम्ही विविध उमेदवारांच्या प्रतिनिधीमधून मतदान केंद्रावर काम पाहणार होतो। लोकशाहीच्या या प्रक्रियेत सहभागी होण्याचा वेगळाच अभिमान आणि उत्साह होता। सिंदखेड जिल्हा परिषदेसाठी बीजेपीकडून सौ शीतल आनंद ढाले, काँग्रेसकडून सौ विश्रांती संजय नाना शितोळे, तर यशवंत सेनेकडून सौ पूजा अजित क्षीरसागर व इतर अपक्ष यांच्यामध्ये लढत होती। आणि सिंदखेड पंचायत गणासाठी बीजेपीकडून सौ अनिता सज्जनमामा साळुंके, काँग्रेसकडून श्रीमती सविता अरविंद नवगिरे, तर यशवंत सेनेकडून सौ तनुजा गणेश व्यवहारे व इतर अपक्ष यांच्यामध्ये थेट लढत होती। सकाळी 9च्या सुमारास गावातील लोक कामाला आणि शेताकडे जायच्या आधी मतदानाला येऊन भरपूर प्रतिसाद देत होते। आमच्या गावातील मतदान जास्तीत जास्त व्हावं यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करत होतो। कोणाचं नाव मतदान यादीत सापडत नसेल तर त्यांना ॲपद्वारे शोधून देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो। प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा हीच आमची धडपड होती। आमच्या गावचे बीट अंमलदार लोखंडे साहेब सकाळपासून मतदान प्रक्रिया शिस्तीत पार पाडावी यासाठी काळजीपूर्वक काम पाहत होते। दुपारी 12 वाजता आम्ही ब्रेक घेतला आणि आमचा मोर्चा वळवला नाश्ता करण्यासाठी। आम्ही फर्स्ट क्लास नाश्ता केला आणि पुन्हा मतदान केंद्राकडे परतलो। आमच्या गावातील गावपडारी असो व आम्ही वेगवेगळ्या पक्षाचे पोलिंग बूथ एजंट असो, दिवसभर कुठलाही वाद नाही, भांडणतट्टा नाही, सगळे मिळून एक कुटुंबासारखे काम पाहत होतो। सर्व पक्षाचे लोक एकत्र येऊन अतिशय शांततेत व शिस्तीत मतदान प्रक्रिया पार पाडत होते। वातावरण अगदी आनंदी आणि मैत्रीपूर्ण होतं। शेवटी वरील सगळ्या पक्षाचे मोठे नेते एक असतात आणि आपण गाव पातळीवर एकमेकांसोबत भांडण करून राजकारण करण्याला काहीच अर्थ नसतो। निवडणुका येतात जातात, पण आपली गावकी आपली मैत्री ही कायम राहिली पाहिजे ही भावना मनात ठेवून आम्ही सर्वजण मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडत होतो। 4 वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते चहा घेण्यासाठी आलो। 1 कप चहा पण सगळ्यांना जवळ आणणारा, वेगवेगळे पक्ष वेगवेगळ्या भूमिका तरीही एकोप्यानं बसलेलं हे आमचं गाव। सायंकाळचे 5:30 वाजले आणि नियमानुसार मतदान प्रक्रिया इथेच थांबली। दिवसभर शांततेत आणि उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली। सिंदखेड गावामध्ये 3954 मतदारापैकी तब्बल 2773 जणांनी मतदानाचा हक्क बजावला, म्हणजे 70% मतदान झालं। गावकऱ्यांचा उत्साह खरंच कौतुकास्पद होता। शेवटी सर्व पक्षाचे उमेदवार व कार्यकर्ते सगळे मिळून एकत्र उभे राहिलो, फोटो काढला आणि सर्वांना एक चांगला संदेश दिला। निवडणूक झाली, मतभेद संपले, आपली मैत्री आपली गावकी आणि आपली माणुसकी कायम एकच आहे। शेवटी आपण सगळे एकाच गावचे, एकाच मातीचे आणि एकच कुटुंब आहोत। धन्यवाद मंडळी, आजचा हा लोकशाहीचा प्रवास इथेच संपतो। पुढच्या व्लॉगमध्ये आपण पुन्हा भेटू।